नमस्कार. मुलांच्या जगात डोकावून बघायला ना खूप मजा येते बरं का. तिथे खूप गमतीशीर गोष्टी सुरू असतात. आणि आज आपण अशाच एका महत्त्वाच्या पण तितक्याच मजेशीर विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे आकृतिबंध. हो, पॅटर्न्स. चला तर मग बघूया लहान मुलांसाठी हा शिकण्याचा प्रवास आपण सोपा आणि एकदम आनंददायी कसा बनवू शकतो. आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. आपल्याला वाटतं की आकृतिबंध ओळखणं म्हणजे काय, एक साधा खेळच तर आहे. पण नाही, हा फक्त खेळ नाहीये. हा मुलांच्या तार्किक विचारांचा म्हणजे लॉजिकल थिंकिंगचा आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा पाया आहे. खरं सांगायचं तर तुम्ही विचार करा, कोडिंग, संगीत, अरे अगदी भविष्य ओळखण्यापर्यंत सगळीकडे हे आकृतिबंधच तर लपलेले आहेत. अच्छा, मग हा आकृतिबंध म्हणजे नेमकं काय असतं? अगदी सोपं आहे. जेव्हा कोणतीही गोष्ट किंवा घटना एका ठराविक क्रमाने म्हणजे एका सिक्वेन्समध्ये परत परत होते ना, त्यालाच आकृतिबंध म्हणतात. उदाहरणार्थ बघा ना, दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस, हा एक आकृतिबंध आहे. किंवा गाण्यात ज्या ओळी पुन्हा पुन्हा येतात, तोही एक आकृतिबंधच आहे. तर आज आपण हेच समजून घेणार आहोत. आकृतिबंधाचं महत्त्व काय आहे आणि वेगवेगळ्या वयोगटातली मुलं ते कसं शिकतात याचे वेगवेगळे टप्पे आपण पाहणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. एक गोष्ट लक्षात घ्या की आकृतिबंध शिकणं ही एक प्रोसेस आहे जी मुलांच्या वयानुसार हळूहळू पुढे जाते. म्हणजे अगदी सुरुवातीला फक्त पॅटर्न ओळखण्यापासून ते स्वतःचे पॅटर्न तयार करण्यापर्यंत हा सगळा प्रवास खूपच इंटरेस्टिंग आहे. आता इथे बघा, या तक्त्यामध्ये खरी गंमत आहे. हे आपल्याला तिन्ही वयोगटांमधला फरक एकदम स्पष्टपणे दाखवतंय. म्हणजे बघा, 3 ते 4 वर्षांची मुलं काय करतात, तर साधे आकृतिबंध फक्त ओळखतात. मग 4 ते 5 वर्षांची मुलं ते तोच आकृतिबंध पुढे वाढवतात. आणि मग 5 ते 6 वर्षांची मुलं तर स्वतःचे नवीन आकृतिबंध तयार करतात. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर उद्देश कसा बदलतो, आपली भूमिका कशी बदलते आणि मुलांचा सहभाग कसा वाढतो, हे सगळं इथे छान दिसतंय. ठीक आहे, तर आता आपण सुरुवात करूया सगळ्यात लहान गटापासून. 3 ते 4 वर्षांची मुलं. या वयात आपलं मुख्य उद्दिष्ट काय असतं, तर फक्त आकृतिबंधांची ओळख करून देणं. म्हणजे साध्या, सोप्या पुनरावृत्तीवर, रिपिटेशनवर भर द्यायचा. उदाहरणार्थ हा बघा, याला म्हणतात एबी पॅटर्न. म्हणजे कसं, एक हिरवा ठोकळा, मग एक लाल ठोकळा, पुन्हा एक हिरवा आणि पुन्हा एक लाल. एकदम सोपा क्रम आहे हा. त्यामुळे लहान मुलं यात पटकन रमून जातात. आणि इथे ना, मुलांशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे. आपण त्यांना विचारू शकतो, आता सांगा भाऊ, लाल ठोकळ्यानंतर कोणता येईल? असा प्रश्न विचारल्यावर मुलं विचार करायला लागतात. आणि जेव्हा त्यांचं उत्तर हिरवा असं येतं ना, की समजून जायचं त्यांना तो क्रम बरोबर समजला आहे. हीच तर शिकण्याची पहिली सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. आणि गंमत म्हणजे यासाठी दरवेळी खेळणीच पाहिजेत असं काही नाहीये. टाळी आणि टिचकी वापरून सुद्धा हे करता येतं. चला करून बघूया. एक टाळी, एक टिचकी. परत एक टाळी, एक टिचकी. बघा, हा लयबद्ध आकृतिबंध मुलं कुठेही कधीही करू शकतात. आणि त्यांना यात खूप मजा येते. नक्की करून बघा. चला आता आपण पुढच्या वयोगटाकडे जाऊया. 4 ते 5 वर्ष. या वयातली मुलं आता फक्त आकृतिबंध ओळखत नाहीत, तर ते एक पाऊल पुढे जातात. म्हणजे अर्धवट सोडलेला आकृतिबंध ते पूर्ण करू शकतात. आता इथे थोडीशी कॉम्प्लेक्सिटी वाढते. जसं की हा पॅटर्न बघा, याला म्हणतात बी पॅटर्न. म्हणजे काय, तर 2 सारख्या वस्तू आणि मग एक वेगळी वस्तू. इथे बघा, 2 पानं मग एक खडा, परत 2 पानं आणि मग एक खडा. आणि हो, निसर्गातल्या वस्तू वापरून शिकवलं ना, तर मुलं ते जास्त चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतात. आता या वयोगटातल्या मुलांना विचारण्याचे प्रश्नही थोडेसे पुढचे असायला हवेत. म्हणजे फक्त आता पुढे काय येईल असं नाही विचारायचंय. तर आपण विचारू शकतो, आता खड्यानंतर काय येईल आणि किती वेळा येईल? असं विचारल्याने काय होतं, तर त्यांच्या तर्कशक्तीला, त्यांच्या लॉजिकला अधिक चालना मिळते. आणि अशीच एक खूप सुंदर ॲक्टिव्हिटी म्हणजे तोरण बनवणे. सणासुदीच्या दिवसात आपण बनवतोच. तर मुलांची मदत घ्यायची. एक आंब्याचं पान, एक झेंडूचं फूल, परत एक आंब्याचं पान, एक झेंडूचं फूल. या क्रमाने तोरण ओवताना मुलं खेळता खेळता एक महत्त्वाचा आकृतिबंध सहज शिकून जातात. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. 5 ते 6 वर्ष. या वयातली मुलं आता इतरांनी तयार केलेले पॅटर्न्स फक्त पुढे नेत नाहीत, तर ते स्वतःचे अगदी नवीन आकृतिबंध तयार करायला शिकतात. इथे त्यांच्या कल्पनाशक्तीला पूर्ण वाव मिळतो. ते घरातल्या कोणत्याही वस्तू वापरू शकतात आणि स्वतःचे नियम बनवू शकतात. जसं की 2 चमचे, मग 2 ग्लास, मग 2 मणी. यातून त्यांची क्रिएटिव्हिटी किती छान दिसून येते, नाही का?
आणि जेव्हा मुलं असं काहीतरी नवीन तयार करतात ना, तेव्हा त्यांना त्यांच्या निर्मितीमागचं नियम म्हणजे रूल काय आहे हे विचारणं खूप महत्त्वाचं आहे. अरे वा, तुझा नियम काय आहे असं विचारल्याने त्यांना त्यांचे विचार शब्दात मांडायची सवय लागते. आणि खरं सांगतो, हा त्यांच्या विकासातला एक खूप मोठा टप्पा आहे. आणि हे कौशल्य आपण रोजच्या जीवनात सुद्धा वापरू शकतो. एक सोपं उदाहरण म्हणजे जेवणाचं ताट लावताना. प्रत्येक व्यक्तीसाठी ताट, मग वाटी, मग पेला. परत पुढच्या व्यक्तीसाठी ताट, वाटी, पेला. हा क्रम ठेवला की ही एक सवयच होऊन जाते. आणि आकृतिबंधाची संकल्पना त्यांच्या डोक्यात एकदम पक्की बसते. तर आतापर्यंत आपण जो हा शिकण्याचा प्रवास पाहिला त्याचा थोडक्यात एक आढावा घेऊया. तर हा आहे आकृतिबंध शिकण्याचा संपूर्ण प्रवास. सुरुवात कुठून होते? साधे AB पॅटर्न ओळखण्यापासून. मग प्रगती होते AAB किंवा ABC सारखे थोडे गुंतागुंतीचे पॅटर्न वाढवण्यापर्यंत. आणि शेवटी मुलं स्वतःचे पॅटर्न तयार करून त्याचे नियम सांगण्याइतकी सक्षम होतात. किती छान प्रवास आहे हा. आणि हो, हे सगळं शैक्षणिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक वयोगटाकडून काय शिकण्याची अपेक्षा आहे हे इथे स्पष्टपणे मांडलंय. यालाच अध्ययन निष्पत्ती किंवा लर्निंग आउटकम्स म्हणतात. यामुळे काय होतं तर शिकण्याची सगळी प्रक्रिया अधिक प्लॅन्ड, अधिक सुनियोजित होते. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की शिकण्याची संधी आपल्याला सगळीकडे मिळते. मग आता विचार करा, आज आपल्या घरात किंवा आजूबाजूला बघून कोणता नवीन आणि मजेशीर आकृतिबंध बनवता येईल? नक्की विचार करा आणि मुलांसोबत करून बघा. कारण लक्षात ठेवा, प्रत्येक आकृतिबंधात एक नवीन शोध दडलेला असतो.